नमस्कार मंडळी, थेट माणगाववरून माणगाव आमडोशी गावामध्ये आपण आलो आहे आमच्या गावी. आणि आज रात्रीचे वाजलेत लगभग 8 आणि आपण आता चाललो आहे पार्टी करायला. अचानक भयानक प्लॅनवरून आता खरवली गावात चाललो आहे. बरोबर, खरवली ना, खरवली गावामध्ये आपण आता चाललो आहे चिकन घेण्यासाठी. त्याच्यानंतर अजून आपल्यासोबत दोघं मित्र असणार आहेत, निलेश आणि मनोज. अच्छा, 4 जण असणार आहे आपण. आणि वाड्यावरतीच म्हणजे जो मळा आहे ना, त्या मळ्याच्या बाजूलाच आपल्याला पार्टी करायची आहे. तर चला, रात्रीच्या अंधारामध्ये व्हिडिओला सुरुवात करतो आहे. कशा सर्व मजेत आहेत ना मंडळी, मजेतच राहायला पाहिजे. तर मंडळी चिकन वगैरे घेऊन आता आलो आहे आम्ही मळ्यामध्ये. ॲक्च्युली हा वाडा इकडे निकेचा. तर निलेश म्हणजे निकेशचा भाऊ. तर पार्टीची जे तयारी सुरू आहे. चिकन आणायला पुढे गेलेलो तोपर्यंत भाताची तयारी झाली. चूल वगैरे मस्त पेटवलेली आहे. चूल मस्त पेटले बघा. गावाकडे रात्री पार्टी करायची मजाच काय भारी. आणि इकडे माऊ पण आहे. ये, भात झालं की नंतर मग चिकनची तयारी करूया. माहोल बघा कसा आजच्या पार्टीचा, मस्त एकदम. इकडे पूर्ण अंधार आहे आणि इकडे आपली पार्टी सुरू आहे. इकडे प्राणी काय, रानडुकरच आहेत ना जास्त. रानडुकर, ससे, बेकरा. वाघ बिघ नाही ना? वाघ नाही आमच्याकडे, पण काही जणांना तिकडे लांब दिसलं. आपल्या इकडे ह्या भागात नाही कुठे. नाही ना. कोल्हे पहिले होते, हां, ते आता दिसत नाही. पण ह्या वर्षी दिसत आहेत मध्ये मध्ये. होय काय? 4-5 वर्ष आहेत. हे रानडुकर आपल्या ह्याला पण मिरच्या बिरच्यांना त्रास देतात मळ्यात. मिरच्या ना तेवढं हे मूग वगैरे आहे ना, हां, त्याच्यात त्याला जास्त हे करतात, तुडवतात. आता शुकला ना, ते खाऊन म्हणजे खाण्यासाठी नाही म्हणते, गोलनी काढायला असंच. हा, ते फिरून फिरून त्याची वाट लावून टाकतात. मग शेती करताना मग काय पारा द्यायला लागत असं ना? नाही, फुगून पावसाळी आमच्याकडे नाही पारा कोण देत. नाही देत. पावसाळी ते काय होतात इकडे ह्या साईडला येत नाही. वरती जी शेती आहे ना, हां, वरती पण शेती करतात अजून. हा, मी वाकड्या चरत होतो ना, त्या कोपऱ्यापासून खालती इकडे पर्यंत नदीपर्यंत शेतीच असते. होय काय? इकडे पण येतात. शेती आहे तुमच्याकडे बऱ्यापैकी शेती अजून. शेती भरपूर तरी आमच्याकडे करतात, बाकी ठिकाणी भरपूर जणांनी सोडली शेती. नाही, इकडे आहे. आणि मळे पण बरेच करतात. मळे पण बरेच आहेत मध्ये आमची. हो, तरी ह्या आमच्या 1-2 गावात कमी. हां, पण इकडे ह्या खालच्या भागात कलिंगड वगैरे लावतात ना. हां 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 15-20 एकरला कलिंगड लावतात. 15-20 एकरला? हा, बापरे. एक शेतकरी काय 5-5, 10-10 एकर, 2-4 एकर असे. पण नाही, चांगलं. 4-5 एकरच्या वरतीच कलिंगड. पाण्याचा जरा प्रश्न कमी आहे ना तुमच्याकडे? नदी चांगली आहे? नदी आहे. पहिला लय खूप पाणी नसायचं आमच्याकडे. आहे ना. कालवा पण चांगला आहे. कालवा होता, कालवा आमच्याकडे नाही ना. पण कुठे गेला मग? हा, इथून फिरला. आता तुम्ही आलात ना, तिकडून कुठे गेला? इकडून असा मोरबा बिरबा वगैरे तिकडे गेला. डायरेक्ट शेतात आणलं होय टोमॅटो? सही आहे. आणि इकडे मिरच्या पण आल्या शेतातल्या डायरेक्ट. आमचे झाले नाही टोमॅटो, झाले एवढी नाही झाले अजून, थोडे बारीक आहे माझ्याकडे. हो शरू, काय रे? काय भात झालाय. आता निमरशी देऊया. काय काय बनवते आज? तर सुक्का चिकन आणि आपला रस्सा बनवायचा, ग्रेव्ही थोडीशी. दोन्ही बनणार आहे आपल्याकडे. तर इकडे मॅरिनेट करताना सगळे मसाले. ॲक्च्युली बनवायची होती पोपटी, आणि आपला जुगाड नाही झाला मटक्याचा. मटका निवांत आता यायला पाहिजे. मटका आणून ठेवायला पाहिजे. माझे गेल्या वर्षी 2 पडले. काहीतरी येऊ मटक्यासाठी स्पेशल. ठीक आहे, फेब्रुवारी पर्यंतच ना, पुढं नाही बनणार. वर्ष पण खातात नाही, पण ते भांबोडा भेटला पाहिजे ना. भांबोडा नंतर नाही मिळणार. भेटतो नाही आपल्याकडे, असतो. भेटतो, बघूया मग मध्येच काहीतरी. टाकला असतो. चिकन मॅरिनेट झालं की असं अर्ध काम झालं. मिक्स करतात, मडक्यात टाकतात, वरनं तेल टाकतात, तो मिक्स करतात आणि झाकण लावून त्या पिठाने सील करून ठेवून देतात. काय चंपारण
इकडे शांभाऊ काहीतरी सांगतात नवीन आयटम बनवू काहीतरी. आपल्या इथं मराठला भेटतो चंपारण मटन. होय काय? आपलं सबकुच हॉटेल आहे हा. ना, तिथे बाजूला नवीन आलं. पोचला निक्या? पोचला काय? सर्वजण पोचला काय निक्या? हो. हा आम्ही आहोत निल्या, मनोज, अविनाश घडशी, पार्टी चालू रे. सेलिब्रिटी ट्रेकर आणि आम्ही. म्हणजे काय चिकन आणलंय ताट याड्या. झालं मॅरिनेट ना मस्त कड्यात. थोडं आपल्याला फ्राय चिकन करायचं आणि बाकीचा रस्सा भातासोबत खायला. बस ना रे, बस खायला. बाबा काय करतो. हो तवा एक नंबर. तवा मगाशी आम्ही बघितला, बोलो हा एक नंबर तवा आहे. चला चिकन फ्राय झालंय. आणि बाय द वे आजचे कुक आहेत निलेश भाऊ. पहिल्यांदा काहीतरी खातोय. शांभाऊंच्या अजून बरं ऐकलेलं मी काय काय भरपूर चांगलं जेवण बनवतात. तर आज आपल्या 2 आयटम तर मिळणार आहेत, चिकन फ्राय आणि चिकन रस्सा. हा लजीज. आणि इकडे आपल्याकडे मनोज भाऊ पण आहेत. नमस्कार. नमस्कार. हां आणि ह्यांना तर ओळखता. 4 जण आहोत. तर आता थांबलेच ते 3 जण, तर आपण 7 जण झालो असतो नाही. हा इकडे आता फोडणीची तयारी झाले. खडा मसाला टाकलाय ना. हा मिरची आणि कांदा. हा कांदा, मिरची आणि लसूण. लसूण. हवा एकदा या साईडून येते त्या साईडून येते, काही कळतच नाही. त्यामुळे जेवण बनवायला त्रास होतोय, डोळ्यात लगेच जातोय तो. शूट करायला पण लगेच काही समजत नाही कुठून करायचं. थंडी लागते काय? हां थंडी लागते. फोडणीला कांद्यावर जरासं मीठ मारायचं, कांदा लवकर जरा मऊ होतो. माऊ कुठे फिरते? टोमॅटो पण टाकून घेऊ. एक नंबर. अरे माझा 8-10 वर्षाचं स्वप्न पूर्ण झालंय तो. हा चावली बिवली काय नव्हती. चला चिकन टाकून घेऊ. भात तर आपला तयार आहे. होतो नको. चला पाणी वगैरे मस्त पाय तेवढं टाकून घेतलंय. आता शिजवून घ्यायचं मस्त. रस्सा तयार होईल, त्याच्यानंतर मग ताव मारूया चिकनवरती. होईल एक 10-15 मिनिटात ना. आपलं आजूबाजू शिजवून द्यायची त्याला. होय ना, 10-15 मिनिटामध्ये होईल. त्याच्यानंतर मग जेवूया. चला मंडळी, जेवण तयार झालेलं आहे. मस्त चिकन रस्सा आणि भात. स्टार्टर तर आम्ही संपवलेला आहे. तर इकडे आपली मंडळी सगळी, इकडे शांभाऊ, इकडे बघताय निलेश भाऊ आणि इकडे मनोज भाऊ. या मंडळी जेवायला या. म्हणजे आमच्यासाठी म्हणजे आता कसं माहिती आहे का, निलेश भाऊ जेवण बोलवं नवीन माणूस, पण एक नंबर जेवण ना शांभाऊ. तुम्हाला एक्सपिरियन्स 100%. तुम्ही सांगा काय ते स्टार्टर कसा होता? लय भारी ना. मला शंकाच नाही निलेश भाऊंबद्दल. फ्राय चिकन बनवलेलं एक नंबर. मला वाटतं ना काहीतरी लवकरच पोपटीचा प्लॅन करूया. आजचा प्लॅन फसला आहे, पण काहीतरी करूया फेब्रुवारीमध्ये वगैरे. माऊ किती दिलं तरी माऊला समाधान नाही. हां माऊ निल्या माशीच बोला, तो सगळं चिकन टाकला तरी ते परत म्यावच करील. म्यावच करणार. असं म्हणजे असू दे. थंडी मजबूत आहे. आता लय गार लागायला लागलंय. असं कसं हो निलेश भाऊ? काय आहे? मगाशी काय नव्हतं, चिकन आणलं आम्ही, काय नाही, लय गार लागायला लागलं. असो, जेवूया, घरी जाऊया, झोपायला घरी जाऊया ना. हां इथं झोपूया. चालेल, बघूया काय ते जेवायला या. चला मंडळी, रात्रीचे लगभग आता 11:30 वाजलेत आणि आम्ही आता घरी चाललो आहे. थंडी वाजते मजबूत. गारठलो काय? हां नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. काल मस्त पार्टी झाली आणि एवढी थंडी आहे ना, मजबूत थंडी आहे. तर येऊन मस्त झोपलेलो आणि आता सकाळचे 7:30 वाजलेत. फ्रेश वगैरे मस्त झालं आहे आणि कोवळं ऊन खायला आलं आहे. ॲक्च्युली आमच्या गावचं घर आहे ना, ते कसं आमचं खाली आहे, त्यामुळं घरात ऊन येता लगभग 10-10:30 होतात. पण श्यामचं घर एकदम असं समोर आहे. म्हणजे
सूर्योदय पण तुम्हाला दिसणार आणि सूर्यास्त पण दिसणार. मस्त आहे. आणि ॲक्च्युली नदी बाजूला आहे त्यामुळे थंडी भरपूर आहे. तर हे श्यामचं घर आणि या साईडून सूर्योदय बघा चांगले दिसतील एकदम. वरती कळस दिसतोय ते काळभैरवचं मंदिर आहे, ग्रामदैवत. हे बघा सूर्योदय मस्त झालाय, छान वाटतंय कोवळ्या उन्हात. हा पूर्ण गावाचा परिसर. तर आपण उभे आहोत आमडोशी गावामध्ये, माणगाव तालुक्यामधलं हे गाव. आणि माणगावपासून एक 10 किलोमीटर अंतरावरती आहे आणि खूप छान गाव आहे, म्हणजे मोकळं आहे. म्हणजे आपण तिकडून आलो, इथे एक ब्रिज आहे आणि ब्रिज चालू झाल्यानंतर असं येऊन आपण इकडून आतमध्ये आलो. तर इथून ॲक्च्युली गावाची सुरुवात होते, जी सुरुवात वरती काळभैरव मंदिर, शाळा वगैरे आहे आणि अशी त्या साईडला जाते आणि परत ह्या साईडला पण घरं आहेत. रात्रीचा नजारा एक नंबर वाटत होता. कारण कसं आहे, सिटीपासून तसं जवळचंच गाव आहे त्यामुळं शक्यतो रात्री इकडे लवकर झोपत नाहीत. कसं आमच्या गावाला शक्यतो 8:30-9 पर्यंत गाव कसं शांत होतो, कारण लोक झोपतात. ॲक्च्युली जेव्हा चाकरमाने जातात मुंबईतली लोक शहरातली, तेव्हा कसं आहे त्यांचं मग टायमिंग चेंज होतो ऑब्वियसली. 10-10:30 जेवतात, 12 वाजेपर्यंत गाव जागा असतो. पण तुम्ही मधल्या दिवशी गेलात ना तर 8:30-9 पर्यंत आमच्या गावी सगळ्यांना झोपतात. इकडे वेगळं आहे, इकडे 8-8:30ला जेवण बनवायला सुरुवात होते आणि मुंबईसारखी म्हणजे पद्धत आहे. त्यामुळे काल बघितलं मी काल पार्टीला आम्ही गेलो ना वाड्यावर, तेव्हा गाव एकदम अशी रोषणाई होती गावामध्ये. घराच्या खालच्या बाजूस आहोत आणि यांना नदी म्हणजे एकदम असं हाकेचं अंतर आहे. समोर ब्रिज दिसतोय तुम्हाला, एकदम नदी. आणि पावसातून जबरदस्त व्ह्यू असेल, कारण श्याम सांगतो इकडे तुडुंब भरून वाहते. पावसाळ्यातून काहीतरी यायला लागेल व्ह्यू बघायला. आणि इकडे शेवग्याचे शेंगा आहेत ना, खूप आहेत, पण अजून तयार झाल्यात नाही कुठेच. आणि इकडे ही आहेत मूग. तर मूग अजून म्हणजे आलेले नाही आहेत, छोटे आहेत अजून. तिकडे कोंबड्या कोणाचं एक कोंबड्या, म्हणजे आता मूग लागतील याला अजून थोडंसं वाटतं वाढतील आहे, त्याच्यानंतर मूग लागतील. हे कसं आहे नॉर्मली नदीजवळ असल्यामुळं पाणी वगैरे व्यवस्थित टाकलं जातं. आमच्याकडे जो पावटा वगैरे केला जातो ना त्याला पाणी नाही टाकू शक्यतो. जशी भात कापणी होते तेव्हाच ठोकला जातो आणि नंतर मग जे सकाळी दव पडतं थंडीमध्ये तर त्याच्याच जोरावर तो पावटा वगैरे केला जातो. इकडे कसं पाणी मुबलक आहे त्यामुळे बरेच शेती करतात इकडे, म्हणजे भाजी मोठ्या प्रमाणात इकडे केली जाते या पट्ट्याला. सकाळ झाले म्हणलं ही बघा गावाकडचा कोरा चहा, वाफ बघा कशी येते, एकदमच गरम आहे. प्यायला सुरुवात केली हो, गरम गरम. या मंडळी चहा प्यायला. चला मंडळी चहा वगैरे पिऊन झालेली आहे. तर सकाळ झाले तर बघूया, कदाचित आम्ही निघूच आज, पण बघू, कारण सकाळी निघायचं की संध्याकाळी निघायचं अजून काही फिक्स नाही. तर हा ओव्हरऑल पार्टीचा व्हिडिओ होता. धमाल आली आज. श्यामच्या गावी येऊन पण पार्टी झाली. कसं आहे पार्टी झाली ना की गावी आल्यासारखं वाटतं जरा. तर पोपटी लावायची राहिली, त्याचा प्लॅन काहीतरी करू. असो आतापुरतं थांबूया म्हणजे. अंघोळ वगैरे झाले तर आता थंडी लागायला लागली बऱ्यापैकी, आणि तरी पण सूर्यकिरणं डायरेक्ट आहेत त्यामुळं थंडी लवकर जाईल असं वाटतं आहे. बघूया. तर आतापुरतं इथे थांबूया, भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.